नमस्कार मित्रांनो, आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. पहिलीच बातमी येत आहे शेतकरी मित्रांना आनंदाची. येणाऱ्या दिवसामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. सध्या स्थितीला राज्यामध्ये कापसाचे भाव काहीसे सुधारलेले पाहायला मिळत आहेत आणि देशात एकूण उत्पन्न कापसाचं घटलेलं पाहायला मिळत आहे आणि वापर जास्त प्रमाणामध्ये आहे. याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये कापसाला योग्य भाव मिळण्याची शक्यता आहे. पुढची बातमी आहे अत्यंत महत्त्वाची. नांदेड जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त भागातील 812 कोटी अडकले आचारसंहितेमुळे. पुढची बातमी येत आहे CCIचा बार्शी टाकळी या केंद्रावर कापूस खरेदीला प्रारंभ. कापसाला मिळतोय 7,200 रुपये असा भाव. पुढची बातमी येत आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊसाला मिळाला हमी दरापेक्षा कमी भाव. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, त्यांची रक्कम त्यांना योग्य दिली जाईल. पुढची बातमी येत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आले सोन्याचे दिवस. शेतकऱ्यांना बाजारामध्ये कांदा विकतोय 60 ते 70 रुपये किलो. मात्र बाजारामध्ये लसणाचे दर स्थिरच पाहायला मिळत आहेत. पुढची बातमी आहे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजपचं सरकार आलं तर लाडक्या बहिणीला आम्ही 1500हून तब्बल 2100 रुपये देणार आणि पूर्णपणे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार. पुढची बातमी येत आहे कृषी बाजार समिती मानवत या ठिकाणी आज कापसाला मिळाला 7,300 प्रति क्विंटल भाव. पुढची बातमी येत आहे राहता बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला विक्रमी भाव 6,300 रुपये. पुढची बातमी येत आहे महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आमचं सरकार आलं तर महिलांना मोफत बस प्रवास केला जाईल आणि लाखो तरुणांना रोजगार दिला जाईल. पुढची बातमी येत आहे दिवसेंदिवस सोयाबीनच्या भावामध्ये घसरणच पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा 200 रुपयाची घसरण पाहायला मिळाली. पुढची बातमी येत आहे अत्यंत महत्त्वाची. शेतकऱ्यांनी कापूस विकावा की घरात ठेवावा? शेतकऱ्यांपुढे मोठं संकट. केंद्र सरकारने 22 लाख गाठी परदेशातून खरेदी केल्याने शेतकऱ्यांपुढे चिंतेचं वातावरण आहे. पुढची बातमी येत आहे लाडक्या बहिणींना दिले 1500 रुपये, मात्र शेतकरी सोडा वाऱ्यावर. शेतकऱ्याच्या कापूस सोयाबीन या पिकाला मिळतोय बाजारामध्ये कवडीमोल भाव.